माझ्या मते सीजेपी हे आजच्या तारखेला एक इंटरनेट ट्रेंड सोडून दुसरं काही नाहीये. तर कॉकरोच जनता पार्टी खरंच एवढी इन्सिग्निफिकंट आहे, तर लोक तिच्या बाबतीत एवढे ट्रिगर्ड का आहेत? आणि जर एवढी सीरियस आहे, तर लोक तिला मीम म्हणून का ट्रीट करतायत? बीजेपी हा एक सटायर आहे. इंटरनेटवर काही लोक त्याला रेव्होल्युशन मानतात, तर काही लोक त्याला एकदम प्युअर क्रिंज मानतात. पण ऑनेस्टली पार्टीपेक्षा जास्त पब्लिक फ्रस्ट्रेशन आणि ऑनलाईन कल्चरला जास्त रिफ्लेक्ट करते. कारण आजकाल पॉलिटिक्स इन्फॉर्मेशन कमी आणि एंटरटेनमेंट जास्त झालेले आहे. रोस्ट व्हिडिओज हे बट ऑफ कोर्स डिबेटपेक्षा जास्त हिट जाणार आहेत. मीम्स हे मॅनिफेस्टोज पेक्षा जास्त शेअर होणार आहेत. तर आता काही लोक अभिजित दिपक्याच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्न विचारतात, कारण तो कोणी एकेकाळी ने चालवणार एका पार्टीचा कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट होता. पण पार्टी स्विचिंग हे भारतीय पॉलिटिक्समध्ये काही नवीन नाहीये. आजकाल आयडिओलॉजीपेक्षा पॉलिटिकल पोझिशनिंग ही आपल्याला जास्त बदलताना दिसते. हे फक्त एका पार्टी पुरतं नाही, तर सगळ्याच पार्टीमध्ये दुसऱ्या पक्षांमधनं आयात निर्यात ही झालेलीच आहे. जर क्रेडिबिलिटीवरती डिस्कशन होते, तर सगळ्यांचे इक्वली झालं पाहिजे, बीट इंडिव्हिज्युअल ऑर पार्टी. माझ्या मते सीजेपी हे आजच्या तारखेला एक इंटरनेट ट्रेंड सोडून दुसरं काही नाहीये. त्याच्यामध्ये लोक गव्हर्नन्स न शोधता त्याच्यामध्ये आपलं पॉलिटिकल फ्रस्ट्रेशन काढतायत. आणि जेव्हा त्यांचं एक पेज हे इंडियामधून बॅन होतं, तेव्हा आपल्याला साहजिकरित्या कळतं त्यांच्यावरती कोणाचा तरी दबाव आहे. आणि दबाव जेव्हा आपल्याला दिसतो, तर आपल्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते, की नक्की प्रकरण काय आणि त्याच्यामुळे ते जास्त व्हायरल होतं. पण फनीस्ट पार्ट हा आहे, की एका सॅटारिकल पार्टीमुळे ऍक्च्युअल पॉलिटिकल वॉर चालू झाले कॉमेंट्समध्ये. एक साइड त्यांना ब्लाइंडली डिफेंड करणार आहे आणि दुसरी त्यांना ब्लाइंडली हेट करणार आहे. आणि हेच सत्य. कारण इंटरनेटवरती मिडल ग्राउंड शोधणं म्हणजे इंडियामध्ये ट्रॅफिक रूल्स पाळण्यासारखं आहे. इम्पॉसिबल. पण खरं सांगायचं झालं, तर एका मीम पार्टीमुळे लोक जर एवढी अनकम्फर्टेबल होत आहेत ना, तर प्रॉब्लेम हा जोकमध्ये नाही, तर सिस्टममध्ये असू शकतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, आप्पा पोटे बाय बाय.